नाशिकमधून झी24 तासच्या जिनिया हा AI सर्व्हे सादर केल्यानंतरच जनमताचा कौल सादर करण्यात आलाय। झी24 तासच्या जनतेचा कौल कुणाला या विशेष कार्यक्रमात सिन्नर मतदारसंघातील मतदार प्रवाशांकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। जनतेच्या मनातील आमदार नेमका कोण आहे या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। झी24 तासनं महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकींचा निकाल जिनिया AI सर्व्हेने काल सर्वांनाच दाखवला। आज आपण बघतो आहोत तो जनमताचा कौल। थेट आलो आहोत आज सिन्नर मतदारसंघामध्ये। तिथल्या बस स्टँडवर, या स्टँडवर पूर्ण मतदारसंघातून अनेक प्रवासी या ठिकाणी येतात आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या मनातला आमदार कोण। वाटतंय तुमचा आमदार, सिन्नरचा आमदार कोण होईल? आमचे उदय भाऊ सांगळे, तुतारी वाजवणारा माणूस। काय म्हणतोय तुमचा आमदार कोण होईल असं वाटतं? उदय भाऊ सांगळे। उदय भाऊ सांगळे हो। अच्छा, सगळे तरुणाईमुळे तरुण आमदार पाहिजे। हो, तरुण आमदारांनी 25 वर्ष विद्यमान आमदारांनी काही काम नाही केलं। आता युवा नेतृत्व उदय भाऊ सांगळे हे काम करतील असं वाटतंय? हा, नाही, मी ते सांगल, महायुतीचं नाही सांगता येणार, पण हा आमदार आम्हाला गरजेचा आहे म्हणून, कारण वर सरकार कोणतंही हो, पण इथला आमदार मात्र माणिकरावजीच होणार आहे। हो बाबा, तुमच्याकडे? आमचं तेच मत आहे। तुमचंही तेच मत? हो, माणिकरावच पाहिजे। माणिकरावच पाहिजे। हो, काम करतो ना, काम करते ना, ते कामाचे पावते आहे त्यांच्यापासून। तुमच्या मनातला आमदार कोण ते सांगा। आमच्या मनातले आमदार आहे मला सांगता येणार नाही, मी मतदानच करेल नाही। का बरं केलं नाही? लाडकी बहीण तुम्ही पैसे मिळाले नाही? बाहेर गावाला लाडक्या बहिणीला पैसे भेटले नाही। तुम्हाला मिळाले नाही? नाही, म्हणून मग मतदान केलं? म्हणूनच मतदान केलं नाही। अरे बापरे, मग तुम्हा बाबा काय वाटतं तुम्हाला? आम्हाला सांगता येणार, दोघं जण नाही, आता एक एक नाही येणार, कुणीतरी एखादं पहिलं दोन पहिलं राहतो, एक येणार, एक पार्टनर एक येणार, मग त्याची काही। पण तुमच्या मनातला कोण? नाही, मनातलं सांगताच नाही येणार आज। नाही सांगता, तुम्ही सांगा। उदय भाऊ सांगळे। उदय भाऊ सांगळे। तुम्ही कशामुळे उदय भाऊ सांगळे? नवीन तरुण उत्तरांशिवाय काम करणारा माणूस, उत्कृष्ट माणूस आहे। तुम्ही सांगा। कोकाटे साहेब आले पाहिजे, कोकाटे साहेब आले पाहिजे। तुम्ही कुठल्या? सिन्नरचेच आहे। सिन्नरचे? का बरं कोकाटे साहेब? त्यांनी काम चांगलं केलेलं आहे ना, त्याच्यामुळे ते आलेलेच पाहिजे। अच्छा, हो। तुमच्या मनातला आमदार का कोकाटे आहे? हा, कोकाटे साहेब। कोकाटे साहेब होईल आमदार नवीन? जुनाच आमदार राहील की नवीन राहील? काट्याची टक्कर होईल एवढं माहिती आहे फक्त, बस। काट्याची टक्कर होईल। आता ते काय, आता काम करणाराच आमदार पाहिजे। आता माणिकरावनं भरपूर कामं केलेले इथं। काय ही आज तुम्ही भवितव्य स्टँड दिसतंय त्यांचंच आहे काय। त्याच्यानंतर पाणी योजना सिन्नरची त्यांनीच केलेली। उदय सांगळे। उदय सांगळे होईल। का बरं? लाडकी बहीण कशामुळे? नाही, आमच्या गावात भरपूर कामं केले त्यांनी। तुमचं कामाचं काम भरपूर केलंय गावामध्ये, म्हणून तुम्हाला तो वाटतं। कोण होईल आमदार असं वाटतं? माणिकराव कोकाटे। माणिकराव कोकाटे होणार? 100% नक्की? हो। अच्छा, निश्चित माणिकराव कोकाटे। निश्चित कशामुळे रे माणिकराव कोकाटे? कारण की आमच्या गावाकडे जवळ 80-85-90% माणिकराव गावात त्या गावचे अच्छा, त्या गावचे का?